हाय, कसे आहात सगळे? मी श्रद्धा. माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे. सो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करते. सकाळी लवकर उठले होते मी 6:30 वाजता. पिण्याचं पाणी भरलं, कचरा टाकला. सकाळी 6:30ला आमच्या इकडे गाडी येते. स्वच्छ सातारा, सुंदर सातारा असा गजर करत, तर त्या गजरने मी उठले होते. त्यानंतर हे केलं, गरम पाणी ठेवलं मी सगळ्यात अगोदर. सकाळी उठल्या मी अनुषापोटी एक ग्लास गरम पाणी घेते. गरम पाणी करून घेतलं की लगेच त्या टोपामध्ये मी चहा ठेवला. चांगला मस्त असा म्हणजे आलं वगैरे टाकून सकाळ चहा केला होता. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझी चहा म्हटलं की चहा माझं सर्वस्व आहे. माझं चहा पिल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही. तर सकाळ उठल्या मला अगोदर चहा प्यावा लागतो. मग चहा केला. आज जायचं होतं जॉबवरती, कारण उद्या गणपतीची सुट्टी होती. त्यामुळे म्हटलं आजचा एक दिवस म्हणजे भरून काढता येईल, कारण बरेच दिवस झाले. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल, बरेच दिवस झाले मी सुट्टीवरच होते. आणि आता एक्झॅक्ट टायमिंग बघितलं तर 7:30 वाजले होते. उशीरच झाला होता. ह्या टायमिंगपर्यंत मला निघायचं होतं, पण आवरलं कसं बसं. आंघोळ केली आणि पटकन देवपूजा करून घेतली. आणि हे जास्वंदीची फुलं बघा किती ताजी आणि फ्रेश उमललेली आहेत. अशी उमललेली फुलं पाहून खूप छान वाटतं, मन एकदम प्रसन्न होतं. देवपूजा केली, स्वामींचं नामस्मरण केलं की तिथून पुढे लगेच डब्याची तयारी करून घेतली. आज डब्याला बनवली होती शिमला मिरचीची भाजी. सुकी करणार होते, पण माझ्या टाईपमध्ये. आमच्या इकडे ना या शिमला मिरचीला ढबू मिरची म्हणतात. मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईवरून सातारला आले ना, तेव्हा बऱ्याच जणांच्या तोंडून ढबू केली, पण काही समजतच नव्हतं ढबू म्हणजे नक्की काय. नंतर कुठे समजलं, अरे म्हटलं ही तर शिमला मिरची आहे. तर ही ढबू मी बारीक चिरून घेतली आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेतली. तसे सगळ्यात ॲडजस्ट होणारा आपला बिचारा बटाटा, तो सुद्धा कापला आणि तो सुद्धा त्या ढबूमध्ये मी फ्राय करून घेतला. बटाटा कसा आपल्या सगळ्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातो. आणि हे दोन्ही पण फ्राय करून घेतले. 5 ते 7 मिनटं झाकण लावून चांगले फ्राय करून घेतले. नंतर त्याच कढईमध्ये मी कांदा टोमॅटो परतून घेतला. त्यात चटणी, हळद, मीठ टाकून फ्राय केलेली ढबू आणि बटाटा होता, तो टाकून घेतला. घरची चटणी टाकायची. घरच्या चटणीने कशी टेस्ट आणखीन छान होते. आणि हे दोन्ही सगळं फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं, कारण ऑलरेडी बटाटा आणि शिमला ढबू आपली शिजलीच होती परतली तेव्हा. आणि सगळ्यात शेवटला ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा, म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाने ना आणखीन छान होती. तुम्ही प्रत्येकाच्या पद्धत वेगवेगळ्या असणार, पण मी ह्या ज्या पद्धतीने करते ना की अगोदर फ्राय करून घ्यायची, त्या पद्धतीने एकदा करून बघा, खूप छान लागते भाजी. आणि त्यानंतर इकडे लगेच कणिक मळून घेतली. कणिक मळली की चपात्या करून घेतल्या. मी तर काही डबा नेत नाही, पण मुलीला शाळेत डबा न्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर माझं आवडलं आणि त्यांच्या मुलाला रेनकोट घातला होता, कारण आमच्या इकडे सातारला पाऊस भरपूर आहे. एवढा पाऊस आहे ना की आता कपडेसुद्धा वाळणं झालेत, एवढा पाऊस आहे. सो मी गेले लोकेशनला. आज माझं लोकेशन होतं खडकीला गेले होते. 2-3 कस्टमर मला भेटले. माझ्या 2-3 प्रोडक्ट सेल झाले. आणि फिरत ना म्हणजे गावात फिरत मला हा कृष्णामाईचा घाट दिसला. आता तुम्ही याला घाट म्हणू शकता किंवा काही म्हणू शकता. तिथे मला काही आवरलं नाही मला तिथे जायचं, म्हणून मी काम सोडलं, कस्टमर सोडले आणि तिकडे गेले. कारण पाणी दिसलं होतं मला, त्यामुळे तिकडे गेले. पण तिथे बायका कपडे धुवत होत्या, कोणी भांडी घासत होतं. बरीच बायकांच्या तिकडे कामं चालली होती. वाकळा वगैरे धुवायच्या चालल्या होत्या. किती छान वाटतं ना असं.
म्हणजे हे जे सुख आहे ना हे ॲक्च्युली गावाकडेच. नाही तर सिटीमध्ये काही बेसिन आहे, बेसिनमध्ये भांडी घासायचे, वॉशिंग मशीनला कपडे धुवायचे. पण हे असं खळखळत्या पाण्यात, निसर्गाच्या सानिध्यात, थंडगार पाणी, खूप छान वाटतं अशा वातावरणात. म्हणजे अशा पाण्याच्या ठिकाणी, अशा वातावरणात काम करायला. आणि हे सुख खरंच गावाकडे राहणाऱ्या माणसंच अनुभवू शकतात, नाही का? हेच खरं गावाकडचं जीवन. बसले मी तिथे थोडा वेळ. त्यांना आपलं जे माझ्याकडे सोलर प्रोडक्ट आहे त्या सोलर प्रोडक्ट त्यांना दाखवलं. सोलरबद्दल त्यांना थोडीफार माहिती सांगितली. पण त्यांना त्यात काही म्हणजे रस नव्हता. म्हणजे त्या त्यांच्या कामात इतक्या व्यस्त होत्या की त्यांना त्या प्रोडक्टमध्ये अजिबात रस नव्हता. मग थोडा वेळ बसले मी तिथे. कोण काय करते काही नाही ते बघत. कोण कपडे धुत आहे, तर कोण भांडी घासतं आहे, तर कोण मासे पकडण्यासाठी गळ टाकून बसले, तर कोण त्या बाजूला गोरे वगैरे धुत होतं. संत वाहते कृष्णामाई. पण अक्षरशः ह्या कृष्णामाईने आत्ता एक 4 ते 8 दिवसापूर्वी रौद्र रूप धारण केलं होतं. म्हणजे ही वाईवरून आलेली आपली कृष्णा नदी आहे का नाही तीच आहे, पण ती इथे खडके गावातून सुद्धा जाते. म्हणजे एवढा पाऊस झाला होता की लिटरली मी ज्या पायऱ्यांवरून आले ना त्या पायऱ्या पूर्ण पाण्याखाली गेल्या होत्या. त्या बायका सांगत होत्या की वरची जी टॉपची पायरी येते ना त्या टॉपच्या पायरीवर बसून आम्ही कपडे भांडी वगैरे धुतल्यात. म्हणजे जसं तुम्हाला म्हटलंच की पूर्णपणे रौद्र रूप धारण केलं होतं ह्या कृष्णामाईने. कसं झालं आता धोम धरणाचे दरवाजे उघडले त्यामुळे दरवाजे उघडल्यामुळे पाणी भरपूर आलं होतं. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.